माझं काय देवा घालून या भार राहिलो निश्चिंत निरविले संती विठोबासे. मी तुझं नाव घ्यावं आणि जे मी बोलावं ते तू करावं इतकी ताकद तुझ्या नामात आहे. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. मी नुसतं म्हणावं की हे झालं पाहिजे तू ते केलं पाहिजे. कारण भक्ताची लाज राखणं तुझं काम आहे रे विठ्ठला. मी काय केलं करा ना कितीतरी विचार. बरं का माय मावल्या 22-23 वर्षाची पोरगी आहे रे मी. काही एका पायावर भरून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन होय का माय. नाहीच की गे लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी. मला माय मावल्या तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसता म्हणे समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही हे खरंय तिथं बऱ्यापैकी खोटच असतं ग. व्यक्तिगत भेटल्याशिवाय माणसाला जज करत जाऊ नका. आणि माझी विनंती आहे आपण जेव्हा पुढच्या विषयी काहीतरी बोलतो ना तेव्हा आपल्यातही 10 गोष्टी कमी असतात. आपण समाजाविषयी बोलू शकतो पण व्यक्तिगत नाही बोलू शकत. पण माणसाचं काय झालंय ना माणसाला आजकाल शास्त्र धर्म कळायला थोडा वेळ लागणार आहे. पण हरकत नाही ज्या दिवशी कळेल त्या दिवशी समाधान लागेल. आणि काही हरकत नाही बरं का. आपला वारकरी संप्रदाय इतक्या मोठ्या मनाचा आहे. आतापर्यंत तुम्ही जे केलं ते केलं जे खाल्लं ते खाल्लं. 31 डिसेंबर हे रे दादा केला असेल की. तुम्हाला एक वाक्य बोलू जरा झोंबल पण बहीण म्हणून ऐका बरं. जरा अवघड आहे कठीण आहे पण ऐका. आपल्या बापाला बाप बनलं तरच लोक खानदानिक म्हणतात. कळलं. दुसऱ्याचा श्रीमंत आहे पण दुसऱ्याला आपला बाप म्हणायचा नसतो. आपला तो गाव आपलं माती आपली तालुका आपला जिल्हा आपला राज्य आपलं धर्म संस्कृती ज्ञान परंपरा त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. आपण गुढी पाडवाच केला पाहिजे. अरे आपणच देखते डिसेंबर बरं एवढाच तुम्हाला ऊत आहे ना पार्ट्या करायचं तर करा ना द्या बिंदास्त करा. आता येणाऱ्या 22 जानेवारीला असा जल्लोष करा की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपल्या घरात सुद्धा रामराज्य आहे. करा ना काही हरकत नाही रे. फक्त विनंती एवढीच आहे असं नाही. हे बघा अयोध्येचा राम काय घरातली माय काय घरातला बाप काय सगळं एकच आहे. फक्त माणसाचं काय झालंय माणसाला गर्दी करायची सवय लागली आहे. पंढरीचा पांडुरंग समजायला आधी घरातला बाप समजला पाहिजे. साधा प्रश्न आहे रे माझा. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे. ज्याला पंढरीत कळायचं असेल त्याला घरातला बाप तरी कळला पाहिजे की नाही. अवघड आहे लोकांचं. या विषयाकडे या. जाऊ द्या मरू द्या. फक्त सामर्थ्याने एक गोष्ट लक्षात घ्या. हे जोपर्यंत तुम्ही भेदभाव करताय ना समदृष्टी गीता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. दृष्टी समान असेल तर ठीक आहे नाही तर इथे चालणार नाही. मग आम्ही विचारलं देवा कसं काय शक्य आहे. काहीच नाही रे सोपं आहे. कसं जे झालं ते झालं. तुकोबारायांचं वर्णन आहे मागे झाले पाहू नका पुढे जामिना आहे. मागे जे झालं ते झालं. आतापर्यंत जे खाल्लं ते खाल्लं जे पेलं ते पेलं जे केलं ते केलं. इथून पुढे तरी भजन करा. मागच्यासारखा वजा सुद्धा बदलू नका. मग इथून पुढे भजन केलं तर सगळं नीट होणार आहे का. माऊली लक्ष देऊ नाही का बरं. 7 रांजणं महुरेनी भरली होती. एवढी माणसं आयुष्यात वाल्या कोळ्यानं मारली होती. किती रांजणं 7. ते म्हणतात महुऱ्याचा माणसं मारण्याचा काय संबंध. एक महुरी म्हणजे एक माणूस मारल्याचं प्रमाण. अशी 7 रांजणं महुऱ्यानं भरली होती. एवढी माणसं आयुष्यात मारली होती. त्याच रस्त्याने एके दिवशी नारद मुनी चालले आणि जात असताना त्यांनी पाहिलं. त्यांचं कामच होतं लुटमार करायचं. त्या वाल्या कोळ्याने कोरडा उचलली. नारद मुनीच्या डोळ्यात जराही भय दिसलं नाही. विचार केला बापरे एवढी माणसं आयुष्यात मारली. प्रत्येक जण माझ्या पायावर इथे प्राणाची भीक मागत होतं आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये. ते म्हणले आपण काय घाबरायचं. जिथं माझ्या मुखात त्या नारायणाचं नाव आहे जिथं राणाने मीराबाईंना विष द्यावं पण कृष्णाच्या नावाने त्याचंही अमृत करावं. जिथे प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकावं नारायणाच्या नावाने तेही शांत करावं इतकी ताकद माझ्या नावात आहे. जिथं माझ्या मुखात त्या भगवंताचं नाव आहे तिथं मला जाणीव आहे जर माझं मरण इथं नसेल तू मला मारलं तरी मी मरणार नाही एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामात आहे. एवढा विश्वास म्हणे. मग एवढा विश्वास आहे. मी तुम्हाला सांगते का माणसाने कपाळाला गंध लावावा का गळ्यात तुळशीची माळ असावी. ज्याच्या कपाळाला गंध ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे काय त्याला घाबरून पळतो एवढी ताकद आहे. मग आता काय काय म्हणताल महाराज माझी माळ घातली की मरत नाही का. मरत असं नाही की मरतच नाही मरत. ते म्हणताल मग काय सगळे अमर असं नसतं रे दाद्या.
माळ घातल्यावर मरत नाही असं नाही, फक्त माळ घातल्यावर आपत्कालीन मरत नाही हे विश्वासाने आम्ही सांगू शकतो. आपत्कालीन म्हणजे माहित आहे, वेळ यायच्या अगोदर धडकला मी आला, लय पळवीत होता मी आला, अटॅक आला मी आला, लय पिली किडनी खराब झाली मी आला, हे असं मरत नाही महाराज बरं का. म्हणजे मरतं पण नियमानुसार. म्हणजे कसं, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले प्रारब्धानुसार. माऊलींचं वर्णन आहे, सटवीचे रातीच्या विसंमी वाची त्याचा ईश्वर निर्णयची ती वाहणे दिसदा. माऊली सांगतात सटवी 5व्याच दिवशी माथ्यावर मृत्यू उलीते. कितवी? म्हणून जुन्या बायका आपल्या आज्या वगैरे 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत. खरंय ना? येड्या नव्हत्या त्या, तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्माल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. अरे त्याचं ठरू द्या रे दादा. आधी प्रारब्धावर ज्याचा विश्वास आहे ना तो कर्म प्रबळ करतो. माणसाचं दोन्ही पैकी एकतरी प्रबळ असावं, एकतर माणसाचं नशीब चांगलं असावं, नाहीतर माणसाचं कर्म चांगलं असावं. ते म्हणतात नशिबावर विश्वास आहे का? अर्थात आहे. विचार करा ना महाराज, एका बापानं आयुष्यभर कष्ट केलं, 96 एकर इस्टेट कमावली आहे. त्या 96 एकराचा पोरगा त्याच्या बापानं आयुष्यात कधी पुस्तकात सुद्धा इमान बघितलं नाही. पण त्याच्या पोरानं ऑस्ट्रेलियावरनं 7 लाखाचं कुत्रा आणलं, ती बी इमानानं. म्हणजे कष्ट ह्यानं केलं पण फळ कुणाला? कुत्र्याला मिळालं. म्हणजे ज्या बापानं आयुष्यभर कष्ट केलं तो विमानात कधी बसला नाही, पण ज्या कुत्र्याचा काही संबंध नाही तो कुत्रा विमानात ना आला. तर तुम्हाला माहित असेल तर विमानामध्ये तुम्हाला एखाद्या प्राणीने त्याचं तिकीट काढावं लागतं, वेगळं पे करावं लागतं. नशीब बघा ना, नशीब. मग तुम्ही इमानदारीनं सांगा बसलेले, नशीब कुत्र्याचं चांगलं का 96 एकर कमी चांगलं? कळतंय की तुम्हाला दादा महाराज बरं का? नशीब आहे रे, प्रारब्ध प्रबळ आहे त्या कुत्र्याचं, दुसरं काय. त्यानं काहीतरी चांगल्या गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असावं, प्रारब्ध प्रबळ आहे. अन्न मान धन तो प्रारब्ध अधीन. काही माणसाला मिळतं, नशीब चांगलं आहे, पण काही माणसं कष्टाने कमावतात, त्याचं कर्म प्रबळ आहे, जगाचा मालक दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जरी नशीब चांगलं नसेल तरी खचू, सगळ्या नशिबावर ढकलू नका बरं का तरुण पोरं. ते म्हणचाल ताई नशीब नशीब, काही नाही. नशिबावर ढकलून काही होत नाही. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. ज्यांचा बाप गुलामगिरीत, त्या राजानं विचार केला असता की मी स्वराज्य निर्माण कसं करावं, तर जमलंच नसतं. स्वतःचा बाप गुलामगिरीत आहे पण हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. स्वतःवर विश्वास आहे, नशिबावर नाही. अरे विश्वास आहे त्या शेतकऱ्याच्या तरण्या बांड पोरावर. अरे मुठभर मावळे हातात घेऊन एवढं प्रबळ ज्याचं सैन्य त्याच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले, हे कर्म आहे. मग जिथं कर्म प्रबळ आहे तिथं भविष्य सुद्धा पलटायची ताकद राहते ना. औरंगजेबाला वाटलं छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर काय जमणार आहे या मराठ्यांना आता. अरे मुठभर आहे, एका महिन्यात दख्खन अख्खं पायाशी. औरंगजेबाने दख्खन पायाशी घ्यायची स्वप्न बघतच राहावी, पण त्याला कुठं माहित आहे, अरे भक्त सिंह गेलाय, छावा अजून जिवंत आहे, त्याच्या दुपटीनं ताकद आहे त्यांच्यात. 16 वर्षात बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ छत्रपती शंभूराजांनी केला. विचारांची ताकद लक्षात घ्या, फक्त मनगटावर चालत नाही बरं. आजही कालही आणि उद्याही तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र जास्त ताकदवान आहे आणि शास्त्रानेच सगळं जिंकू शकतो. धर्म रक्षती रक्षिता. धर्मासाठी मरायची ताकद पाहिजे रे. धर्म आपल्यासाठी पाहिजे ते करतो. या विषयाकडे विचार केला, एका महिन्यात दख्खन पायाशी काय लागतंय. अरे ही 16-17 वर्षाची तरुणी बांडपुरी चड्डीत फिरणारी, यांना काय जमणार आहे. असा विचार करणारा औरंगजेब 9 वर्ष तडपडत होता. 9 वर्ष प्रयत्न केला, 9 वर्ष प्रयत्न करून एकही किल्ला माझ्या शंभूराजांना हाती लागू दिला नाही. इतकी ताकद आमच्या मातीत आहे. पण कधी कधी मला नवल वाटतो, कुठलं किती सुंदर मातीत जन्माला आलो रे आपण. कधी विचारच केला नाही का रे आजची पिढी. कधी विचारच केला नाही का आपल्या कुळाचा, की आपण कुठल्या कुळात जन्माला आलो. 56 लाख कोटीचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. कालही आजही आणि उद्याही ज्या ज्या लोकांनी लाचारी केली त्या लोकांना भोगावं लागलं. आयुष्यात बेईमानी, लाचारी भोगावीच लागते. केले कर्म झाले त्याची
उगाले. त्या शंभूराजांच्या कोणीतरी दोघा चौघांनी या जमिनीच्या तुकड्यासाठी आणि त्या पैशासाठी लाचारी केली म्हणून माझं शंभूराजे मुघलांच्या हाती लागले. हे तर 9 वर्ष ज्यांनी लढवत ठेवलं त्या अशा मुघलांच्या हाती सहजासहजी लागलेच नसते. आजही आपण तेच करतोय. 500 आणि 1000 मतदान करणारी जात झाली आपली. आपल्याला कोण व्यक्ती काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे, माझी बिडी पिटू दे. माणसं नाही रे आपण. आपण सगळेच बरं, आपल्याला काही घेणं नाही कोणाचं धर्माचं बिर्माचं. आपण निर्लज्ज झालोय. निर्लज्ज कळतं ना, विचारलं महाराज बरं का. म्हणजे अशी लाज नसलेली, आपल्याला काही लाजच राहिली नाही. आपण असे म्हणजे कोडगे झाले. तुम्ही करा वटवट, मी आहे रामदट. आपण इथं बसून ऐकून ऐकून ऐकणार, घरी गेलं की हायच चालू आपलं. आपली कशी गत झाली, एका माणसानं म्हातारी समोरचा पेरू चोरला आणि पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी अशी काय आपल्या मागं पळून पळून पळणार आहे. पण म्हातारी बी भाऊ किर्लोस्कर कंपनीची होती. पार्लेजीचा माल होता म्हातारीचा बी. म्हातारीनं असा पदर खावला आणि जी मागं लागली त्याच्या भर बाजारात धरला. तरणा बांड पण धरला ना म्हातारीनं. मार मार मारला, मार मार मारला, एवढा मारला चपलीचे 2 तुकडे झाले. एवढा मार खाऊन झाल्यावर आपल्यासारखा एखादा सज्जन म्हणला, आता स्वतःला म्हणून घ्यायचं, लोक तर म्हणत नाही, आपण सज्जन म्हणायचं महाराज बरं काय. आपल्यासारखा सज्जन चालला होता तो म्हणला, लाज वाटते का तुला? अरे 5-10 रुपयाच्या पेरूसाठी अख्ख्या बाजारात मार खाल्लास. इज्जत नावाची काही गोष्ट आहे का नाही? अरे इज्जत गेली ना तुझी. ती म्हणला माझी काय गेली, तिची चप्पल तुटली. अरे मूर्खा, तिची चप्पल तुला मारून तुटली हे लक्षात आहे का तुझ्या? असे झालोय आपण. आपल्याला काही घेणं देणं राहिलं. पण विनंती आहे, सांभाळा. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते, पण माझ्या राजाने नजर खाली सुद्धा केली नाही. औरंगजेबाचा सेनापती मारून झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी औरंगजेबाच्या समोर आलाय. औरंगजेब फार ऐटीत विचारतोय, बता क्या हुआ, झुका? सेनापती सांगतोय, जहांपना जहांपना, छोटा मुंह बड़ी बात कर दूंगा, माफ कर देना. जहांपना, छोटा मुंह बड़ी बात कर दूंगा, माफ कर देना. लेकिन खुदा की कसम सच बोलता हूं, इतने राजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, लेकिन इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक इस नजर ने नहीं देखी. क्या खुदा का बंदा है वो शंभा. इतना मारा, इतना जलील किया, पाव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उकाड़े, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. मौत भी कांप जाए इतना जलील किया, फिर भी संभा उफ तक नहीं करा. किस मिट्टी से बना है पता नहीं जहांपना, लेकिन माफ करना इसको. अब मैं उस खुदा के नेक बच्चे को और नुकसान नहीं पहुंचा सकता. ना मुराद, जबान काट के हाथ में रख दूंगा. इसको मौत सजा फरमान दिया जाता है, इसको मौत के घाट उतारो. साला हमारे ही नमक खा के हमसे ही गद्दारी कर रहा है. जिंदगी भर हमारा नमक खाया और गुणगान उस संभा का कर रहा है. तसेच दिवस उलटत गेले. 42 दिवस माझे राजे तडपडत होते. शेवटी औरंगजेब समोर उभा आहे. झाडाच्या साली काढल्या तशा अंगाच्या साली काढल्या आणि कुत्र्याला खाऊ घातल्या. पायाची बोटं, हाताची बोटं, नाकाचा चिंडा, जिभेचा तुकडा मारला माझ्या राजाचा. अरे जिथं जिथं लागलं तिथं तिथं तिखट मीठ चोळलं रे माझ्या राजावर. 42 दिवस मृत्यूही थरकाप सुटेल इतका त्रास माझ्या राजांना दिला, त्याची जाणीव आजच्या पोरांना तिळमात्रही नाहीये रे. इतका मारलं, इतका त्रास दिला. फक्त 3 प्रश्नाचं उत्तर औरंगजेब मागत होता. बता संभा, स्वराज्य का खजीना किधर है बता. सूरज जब तुम मराठों ने लूटी तो एक बर्तन तक नहीं छोड़ा. उस लूट का बदला लेना है मुझे, तुम्हारा स्वराज्य ना मुराद, तुम्हारा स्वराज्य खत्म कर देना है मुझे. तेव्हा शंभूराजांना हसत छातीवर करून सांगावा, रे औरंग्या तुला स्वराज्याचा खजिना पाहिजे. अरे जा त्या रायगडाच्या पायथ्याशी स्वराज्याचा खजिना लपवलाय. अरे त्या निमित्तानं माझ्या बापाच्या चरणावर मस्तक लागल आणि जन्नत मिळेल तुला. जा त्या रायगडाच्या पायथ्याशी, तिथं स्वराज्याचा खजिना आहे. इतना मत बोल, इतना गुरूर अच्छा नहीं संभा. तुझे पता नहीं औरंगजेब कौन है. इस विश्व की सारी संपत्ति मेरी 1/3 भाग जितनी है. तुझे मेरी ताकत पता नहीं.
बता, इसको बता मैं कौन हूं. ज्याला विचारायला सांगितलं तोच म्हणतो जहापणा क्या बताओ, मौत से भी घबराता नहीं है बंदा, इसको क्या बताओ. बता संबा, जिन लोगों ने हमसे मिलकर हमसे ही गद्दारी की उनका नाम. शंभूराजे म्हटले, अरे हिंदू धर्माची औलाद आहे. मातीसाठी ज्यांनी ज्यांनी कणवरही दिलं आम्ही त्यांना मनभर प्रेम देतो. अरे तुझा काय माझा काय, धर्म जात पंथ गोत्र माझ्या स्वराज्यात मायने राखलं जात नाही. इथं धर्म जात नाही. जो माझ्या मातीसाठी माझ्या स्वराज्यासाठी लढला तो प्रत्येक हिंदू आहे आणि त्या प्रत्येकासाठी माझा प्राणही हाजीर आहे. संभा सल्तनत को सलाम कर. तिसरी अट आहे औरंगजेबाची. छाती पगवली, नजर वर केली, वर मान करून हसत हसत शंभूराजे म्हणतात, अरे नालायका, काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहीलाई करायची ते कर. अरे छत्रपती शिवरायांचं लेकरू आहे. मृत्यूलाही भय वाटावा असं आयुष्य जगत आलोय आम्ही. अरे रानामाळातलं शरीर आमचं, आम्ही आयुष्यभर त्या टाळावर नाचत आलेले वारकरी आहेत. काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहीलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. त्यांना शंभूराजे म्हणावं आणि त्यांच्या नावावर आपल्या गावाचं नाव आहे संभाजीनगर. विचार करा, रक्त किती सळसळत असं. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. तलवारीची धार आहे, संभाजी राजे एक पोलादाची धार आहे. नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला. नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला. महाराष्ट्राला शोभेला सा, महाराष्ट्राला शोभेला सा एकच वागा. शिवाजी राज त्यांच्या तलवारीची धार आहे, शिवाजी राज एक पोलादाची पार आहे, संभाजी राज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राज एक पोलादाची पार आहे, संभाजी राज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की ज्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं घरी जाऊन पिठवून घ्या. जगू नका का तुम्ही. तुमचं लय अवघड आहे रे. पुढं जय बी म्हणत जा, पण चूकही तुमची नाही रे. खरं आहे म्हणा, आमच्या देशात हजाराचा बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. ऐका कीर्तन, काही ढेकळं ऐकता का. मी तुम्हाला वारकरी संप्रदायाचं एवढं महत्व सांगायचं कारणच ते. तुम्हाला माणुसकी समजून घ्यायची, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे समजून घ्या. कुठलेच संत गरीब नव्हते, कुठलेच नाही. ज्यांचा अभंग आहे ते नामदेवराय आहे. नामदेवरायांची बायको राजाई 3.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती? संभाजीनगर 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. अय बजाजनगरच्या बाया, 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायच्या बायकोला झोपाया, तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? विचारलं दुसरं काही नाही महाराज. असं आवड आपलं बरं आहे, आपलं आपलं काय आता. अवघड आहे रे दाद्या. संतांच्या बायका पण मावडी संतांसारख्या होत्या. कधीच तक्रार नाही, काय नाही काय नाही. आपल्या 3 टाइम खातात तरी माहेरी गेल्यावर म्हणतात, काय बाय जनावर भेटलो मी हा म्हणून सांभाळलो, 3दा खाऊन म्हणतात महाराज. अवघड आहे आपलं थोडं. नाही, आपलं चुकणं नाही, आपली चूक नाही. आपले लग्न वेळेवर लागले, सॉरी तुमचे, माझं व्हायचंय. तुमचे लग्न वेळेवर लागले, हा तुम्ही ब्राह्मणाचं ऐकलं. शास्त्र धर्म का सांभाळायचा असतं लक्षात ठेवा. क्षणाला किंमत असते.
देवाचा जन्म त्याच वेळी त्या क्षणी का व्हावा, त्याला काहीतरी शास्त्र असतं रे, हे समजून घेत जा. चूकही तुमची नाही, नाचायलाही भरपूर होते आपल्यात. नाचू नये असं नाही, माझी विनंती आहे, नाचावंच आणि लग्नात नाचावंच, त्याचं वरदान आहे. महादेवाच्या लग्नात भूत होती नाचायला, भूत येताळ नाचती हर्ष करी उमापती महाराज, बरं का. भूत होती. कोण? कुणाच्या लग्नात? महादेवाच्या. कोण होती? भूत होती. पण त्या भूताचं नाचणं भूतावानीच, ती नाचणं भूतावानीच महाराज, बरं का. त्या भूताचं नाचणं बघून सगळ्या कलवरे बेशुद्ध झाल्या. मग महादेव म्हणले, बाबा माझं लगीन होऊ द्या, आधीच तरी राख लावणाऱ्याला कोणी बायको देत नव्हतं, कशी बशी भेटली, लगीन तरी होऊ द्या, नाचू काय नका. भूत म्हणले, देवा भूत असलं म्हणून काय झालं, पण आम्ही तुमचे भक्त आहे ना, हा, तुम्ही असं आम्हाला बाजूला ढकलणं बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही भेदभाव करता का? म्हणे तसं नाही, तुम्ही फक्त इथं नाचू नका. म्हणले मग कुठं नाचू? ते म्हणले, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. इथं नाचू नका याचा अर्थ इथं नाचा असं नाही. महादेवांनी सांगितलं भूतांना, बाबा इथं नाचू नका, मग कुठं नाचा? म्हणे जेव्हा कलियुगात पृथ्वी तलावर जेवढे जेवढे नवरदेव मिरवले जातील त्या सगळ्या समोर नाचाय तुम्हीच. म्हणून तुमच्या लग्नात घोड्यासमोर जी नाचली ती देवानं पाठवलेली भूत होती. फक्त तुमच्यात फरक एवढा झाला, तेव्हा फक्त भूतच नाचायची, आता हाडळं बी निघाल्या. ऍडव्हान्स झाली ना लाईफ महाराज, जरा अवघड झालं नाही की नाही? अवघड झालं, जाऊ द्या, माझं काही म्हणणं नाही बरं. हे बघा, आनंद घ्यावा आयुष्यात, फिल्म बघा, गाणी ऐका, काय कुणाला काय सांगता, काही हरकत नाही रे. फक्त एवढं मात्र लक्षात ठेवा, पिक्चर तुमचं मनोरंजन करू शकतं तेवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, गाणं तुमचं मनोरंजन करतं तेवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, त्यात काहीच वावगं नाही आहे. कलाकार वाईट नाही, कला वाईट नाही, कुठलीच गोष्ट वाईट नाही आहे. फक्त लक्षात ठेवा, पिक्चर फक्त मनोरंजन करू शकतं. जर आयुष्य घडवायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथाच वाचावा लागतो, हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतो. ते मनोरंजन आहे, हे आयुष्याची यश आहे, आयुष्याची यश आहेत ही. आणि करू शकतो रे जगात. हे जग असं आहे, इथं सगळं करू शकता तुम्ही, सगळं. काय झालंय? पुढे येत आहे का? मग आधीच यायचं ना. माणसाला जरा उशिरा कळतं, हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे रे. पण जाऊ दे, वेळ व्हायच्या आधी आले ते नशीब आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता एवढे आले बरं का, पण 2-4 राहिलेच. ती मुदाम करणार, माहिती ना तुम्हाला, मुदाम. त्यांना असं वाटतं आपण पुढच्याला फसवतो, पण त्यांना कुठं कळतंय त्याच फासत्या द्या. म्हणजे आपलं कसं झालंय माहित आहे, आपली अवस्था कशी माहित आहे महाराज. एका पोरानं तिकीट काढलं, खाली उतरलं आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागलं. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का रे हसतो? ते म्हणला, मी कंडक्टरला फसवला. ती म्हणला, कस काय? मग म्हणला, तिकीट काढलं आणि गेलंच नाही. काय कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का. तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. तुकोबाराय म्हणले, अशी ज्याची बुद्धी त्याच्यापेक्षा दगड बरे ना. येडी लोक आहे. एक पोलीस होता. कोण होता? पोलीस होता. पोलिसाला चोरानं धरलं. कुणाला? हे कलियुग आहे, इथं पोलिसाला चोरच धरतो, इथं चोराला पोलीस धरत नाही बाबा. हे कलियुग आहे. नामदेवराय सांगतात, हे कलियुग आहे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. कळलं नाही? हे कळायचं जरा अवघड आहे महाराज, बरं का. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती कुटले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. तुमच्या पाठंद्रातलं सांगते. मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती? 17 रांजण भरले, पिले 12, हत्तीन. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध वाजू देऊ नका दादा. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? ऐका कीर्तन, ढेकळं मिळ लागणार आहे रे. वनात कासव गीत काय? आता ज्याचा आवाज निघाना ते काय शिवरंजनी म्हणणार आहे का?